नमस्कार मंडळी, तुरे माझा मित्वाचा आजचा म्हणजे 12 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय ही लावण्याची आई असते जी आहे ना ती मिसेस देशमुख. तर ती म्हणत असते की तुझ्या बहिणीच्या नवऱ्याने म्हणजेच राजेशने हे तुझे 60% शेअर जे आहेत ना तर ते मला विकलेले आहेत. आणि आपण पाहतोय पुढे की या ज्या देशमुख मॅडम आहेत ना तर त्या म्हणत असतात राजेश भोसले जो आहे ना त्याने अंजलीचे शेअर्स आहेत ना तर ते मला दिलेत म्हणून. आता या सगळ्याचा अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या म्हणत असतात की या कंपनीची मेन ओनर आणि या कंपनीची मेन ओनर आहे मी, त्यामुळे या कंपनीचे सगळे डिसिजन हे आता इथून पुढे माझ्या मतानेच होणार म्हणून असं सांगत असतात. अर्थातच हे अर्णवला अजिबात पटलेलं नसतं आणि ईश्वरीला सुद्धा ना खूप राग आलेला असतो. ईश्वरी म्हणते की अहो पण हे सगळं काही कसं शक्य आहे. तर त्या म्हणतात की राजेश भोसले अहो या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये आहेत ना तर त्यांनीच मला सगळे शेअर्स विकलेले आहेत. अर्णवला तर ना हे सगळं ऐकून खूपच धक्का बसलेला असतो, पण नाईलाज असतो. आता आपण पाहतोय की तिथे जमलेले जे काही स्टाफ असतो ना तर तो आता एकमेकांकडे बघायला लागतो. अर्णव आता अक्षरशः हातातले पेपर्स फेकून देतो. अर्णवला सुद्धा ना आता खूपच संताप होत असतो या राजेशवरती. आता आपण पुढे पाहतो या देशमुख मॅडम जे आहेत ना तर त्या आता अर्णवच्या जवळ येतात आणि म्हणतात की आज बिझनेस वुमन म्हणून नाही तर एक आई म्हणून, तर तुझ्याशी ना मी एक आई म्हणून बोलते, लावण्याची आई. आणि आता आपल्याला समजतं की जी आहे तर ती लावण्या देशमुखी जी आई असते आणि अर्णवने फक्त लावण्याशी लग्न केलं नाही म्हणून हा बदला घेण्यासाठी आलेली असते. आता या लावण्याची आई म्हणते माझ्या मुलीने तुझ्याशी लग्न करण्याची खूप स्वप्न बघितली होतीस, पण तू अचानक ऐनवेळी भलत्याच कुठल्या तरी मुलीशी लग्न केलं असं मुद्दा म्हणून ईश्वरीकडे बघून म्हणते. आणि पुढे म्हणते की हे सगळं ना तू विसरला असशील, पण मी ना रोज बघते माझ्या मुलीला होणारा त्रास, मी रोज बघते, माझी मुलगी रोज त्रास सहन करते असं नाही या देशमुख मॅडम म्हणत असतात. आता बघा हे ना फक्त ना बदला घेण्यासाठी आलेला असतात. आणि आपण पाहतोय यापुढे म्हणतात की तू हे सगळं विसरला असशील, पण मी कधीच हे सगळं विसरणार नाही. माझ्या मुलीला तू जेवढा त्रास दिलास ना तर त्याच्या कितीतरी पटीने मी तुला आता त्रास देणार आहे असं या लावण्याच्या आई ज्या आहेत ना तर त्या म्हणत असतात. आता बघा पुढे आपण पाहतोय की या म्हणतात की मग बिझनेस असो नाही तर आयुष्य असो मी तुला ना खूप त्रास देणारच आणि ना हिशोब चोख ठेवायला मला खूप आवडतं या असं अर्णवसोबत बोलत असतात. आणि आपण पाहतोय की आता बघा ईश्वरीनं तर अक्षरशः हातबल झालेली असते, तिला काय बोलावं ते समजतच नसतं. आपण पाहतोय पुढे देशमुख मॅडम म्हणतात की चला मग आता आपण तर आता सुरुवातच करूया. आता मी या कंपनीची ओनर आहे म्हणल्यानंतर आता या ओनरशिपच्या चेनची सुरुवात मी ना सगळ्यात प्रथम या जुनाट मशीनपासूनच करूयात का असं म्हणून त्या देशमुख मॅडम जे आहेत ना तर त्या मशीनला हात लावायला जातात. आता बघा लगेचच ना ईश्वरी तिथे जाते आणि आता त्यांचा हात आहे ना थांबवते आणि ना त्यांना बाजूला करते. आपण पाहतो अर्णव सुद्धा तिथे येतो आणि म्हणतो की दिस इज नॉट अ शो पीस, माझ्या आईचं अस्तित्व आहे ही मशीन म्हणजे. आता या देशमुख मॅडम म्हणतात तेच तर मला कायमचं पुसायचं आहे ना, तुझ्या आईचं अस्तित्व आणि तुझ्या आईचं नाव आणि तिच्या नावाने असलेली ही कंपनी असं या देशमुख मॅडम म्हणत असतात. आपण पाहतोय की ईश्वरीला खूप राग आलेला असतो की आता अर्णवच्या आईच्या मशीनला त्यांनी हात लावला आणि म्हणून ईश्वरीने ना त्यांना थांबवलेलं असतं. आपण पुढे पाहतोय की अर्णव म्हणतो की मी जिवंत असेपर्यंत माझी ही कंपनी आणि माझ्या आईच्या या मशीनला कोणी टच सुद्धा करू शकत नाही, समजलं असं. आणि नोबडी म्हणतो कुणीही ना माझ्या आईच्या वस्तूला सुद्धा ना हात नाही लावू शकत. आणि आपण पाहतोय की आता त्या मॅडम ज्या आहेत ना तर त्या ईश्वरीच्या हाताला ना हिसका देतात आणि आता पाठीमागे सरकतात आणि म्हणतात बघूयात ना आता तर खेळायला सुरुवात झाली आहे म्हणून. आणि यांना त्यांनी विनाकारण अर्णवशी ना दुश्मनी आता स्वीकारलेली असते आणि म्हणत असतात की लेट्स सी हू विन्स, आता कोण जिंकते ना ते आपण पाहूयाच असं म्हणतात. आणि आता रागारागाने ना त्या केबिनमधून बाहेर निघून जातात. आता आपण पाहतो की जेव्हा त्या देशमुख मॅडम त्या केबिनमधून निघून बाहेर पडतात ना त्याच वेळेस अंजली सुद्धा ना दाराबाहेर उभं राहून हे सगळं तिने आत्तापर्यंत जे काही घडले ना त्या केबिनमध्ये ते सगळं काही ऐकलेलं असतं आणि बिचारीला खूप वाईट वाटत असतं की हे सगळं राजेशमुळं झालं म्हणून. आणि आतमध्ये आपण पाहतो की अर्णवला सुद्धा इतकं दुःख झालेलं असतं ना की तो सुद्धा ना असं उदास होऊन तिथे उभारलेला असतो त्याच्या आईच्या मशीनकडे बघत. आता आपण पाहतो की आज केबिनमध्ये इतकं काही घडलेलं असतं ना, या सात्विक फॅशनचे 60% शेअर विकले गेलेले असतात. आणि या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आता सात्विक फॅशनचा जो स्टाफ आहे ना तो सुद्धा आता की त्या म्हणजे रूममधून आहे ना बाहेर पडतो. आणि आपण पाहतोय की स्टाफसुद्धा सगळा बाहेर पडला. हे सगळं अंजली बघून आहे ना दारामध्ये उभारून खूप रडत असते. आता काय होतं की अंजली आतमध्ये येते तर आतमध्ये अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या आईच्या म्हणजे अर्णवच्या आईच्या मशीनला ना हात लावून अशी उभारलेला असतो अर्णव. आणि आता अंजली ना आतमध्ये येते आणि खूप रडत असते. आणि हे ईश्वरीच्या लक्षात येतं. ईश्वरी अर्णवला सांगते. आता अर्णव पण येतो
आता अंजली म्हणत असते मी माझ्या आयुष्यातून काढून टाकले त्या माणसाला, पण तरीसुद्धा हा माणूस मला आणखीन किती त्रास देणार आहे मला काय माहिती. देवा आता मी काय करू. आता लगेच ईश्वरी अंजलीकडे येते आणि म्हणत असते की ताई ताई येऊ जाऊ दे ना. आणि अंजली म्हणते की अहो काय आणि काय हे सगळं म्हणून. आता अंजली पण रडायला लागते. आणि अर्णव म्हणतो की जाऊ दे ना ताई, नको ना तू एवढी इमोशनल हो. ईश्वरी म्हणते की ताई तुमची सगळी खरंच यामध्ये काही चूक नाही आहे, तुम्ही नका त्रास करून घेऊ. अंजली म्हणते आज मी घरातून आईचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडले आणि म्हणाले की आई आज काहीतरी नवीन सुरू करते ग म्हणून. आणि बघ ना हे सगळं काही होऊन बसलं म्हणून. अंजलीला खूपच वाईट वाटत असतं. अंजली म्हणत असते की चिंटूने इतकी मोठी कंपनी उभी केली आईच्या नावाने, पण आता ना मला भीती वाटायला लागली की या सात्विक फॅशनचं नाव कदाचित कायमचं पुसलं जाईल म्हणून. आणि म्हणते की नाही ईश्वरी म्हणत असते की नाही अंजली ताई असं काही होणार नाही, तुम्ही नका काळजी करू. अंजली म्हणते अहो नका काळजी करू असं कसं म्हणतेस. त्या देशमुखबाईकडे ना 60% शेअर्स आहेत या कंपनीचे, तिच्याकडे केवढे अधिकार आहेत, ती काय काय करू शकते. अरे ती कंपनी विकू शकते, ती नाव बदलू शकते, ती काहीही करू शकते रे. आणि अंजलीला टेन्शन येतं. आता अर्णव बघा त्याचबरोबर विचार करायला लागतो. आणि अंजली अगदी थकून खाली बसते. अर्णव म्हणतो ते काही झालं ना तरी ताई आता आपल्याला हारून नाही जमणार. आई आपल्याला काय म्हणायची आठवते ना ग ताई तुला. हे बघ कुठलीही लढाई माणूस आहे अगोदर मनातून हरतो आणि मगच ना तो प्रत्यक्ष युद्धभूमीवर हरत असतो. असा अर्णव आता खूप उमेद देतो. आणि पुढे म्हणतो काही झालं तर आपल्याला ही लढाई लढायची आहे, ही कंपनी मी अशी सोडणार नाही आहे असं अर्णव म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो काही झालं तरी आय विल फाईट, मी ही लढाई लढणारच आणि मला माहिती तू आहेस ना माझ्यासोबत असं म्हणून अर्णव आता हात पुढे करतो अंजलीच्या. आता बघा अंजलीला सुद्धा लगे अर्णवच्या हातामध्ये हात देते. खूप छान आणि इमोशनल सीन दाखवला आहे आजचा तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आणि प्रेक्षकांनो व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, त्याचबरोबर सबस्क्राईब सुद्धा करा. आता आपण पुन्हा सीन पाहतोय नम्रताचा. इकडे नम्रता घरामध्ये स्वयंपाक करत असते. आता आजी येतात आणि म्हणतात नम्रता अगं जेवणाची वेळ झाली, अजून तुझा स्वयंपाक झालेला दिसत नाही. नम्रता म्हणते आजी आपण ते 1 वाजता जेवतो ना, थोडा वेळ होता म्हणून म्हटलं आरामात करूया. आजी म्हणतात अगं पण म्हणून एवढा आराम, अगं अजून तुझी काहीच तयारी झाली नाही. आणि ही वल्लरी हे सगळं ना लांबून पाहत असते. आजी आता नम्रता म्हणते की आजी मी करते पटकीन झाली की तुम्हाला मी बोलून घेते आजी म्हणतात की नम्रता अगं असं नसतं करायचं बाळा, अगं तू क्लाउड किचन चालवणारी मुलगी आहेस ना आणि इथे येऊन तुझं हे असं काय झालंयस ग. अगं बाईचं चौफेर लक्ष असावं लागतं स्वयंपाकघरात असं आजी म्हणत असतात. आता नम्रताला खूप वाईट वाटतं. नम्रता म्हणते आजी अहो मी करते ना सगळं मी करते असं म्हणायला लागते. आजी म्हणतात ठीक आहे म्हणून आता आजी तिथून निघून जातात. आता बघा हे सगळं वल्लरी पाहते आणि आता आगीत तेल ओतायलाच येत असते. इतक्यातच आजीनं जाता वास येतो. आजी म्हणतात अगं हा वास कसला येतोय, भाजी लागली वाटतं, बघ बरं गॅस बंद आहे का. नम्रता म्हणते आजी अहो मी लक्ष देते, माझ्या हातून नाही होत असं, पण काय माहिती असं काय झाले. आजी म्हणतात अजून कणिकी भिजवलेली दिसत नाही. काय हे नम्रता, अगं आत्ता येतील ना सगळेजण घरात जेवायला, मग त्यावेळेस काय वाढायचं सांग बरं. आणि म्हणतात की कर आता पाटापट म्हणून आजी आता तिथून निघून जातात. आता बघा आजी गेल्या की या लगेच वल्लरीला काय तो आनंद होतो. वल्लरी लगेच आहे ना आगीत तेल ओतायला येतेच. आता आजी बाहेर गेले की ही नम्रता इतकी घाबरलेली असते ना, भराभर स्वयंपाक करायला लागते. कणिक काय ओतून घेते, गरम कढईला काय हात लावते. आता तिचा हात भासतो ना हे सगळं करताना आणि खूपच अचानकच ना धावपळ करायला लागते. काय हे नम्रता ना आजकाल वेंधळेपणा आणि तिचा ना आगाऊपणा खूपच दाखवलेला आहे. आपण कॅरेक्टरबद्दल बोलतोय. आता आपण पाहतोय की वल्लरी हे सगळं लांबून पाहत असते आणि बघा आता लगेच तिच्याजवळ जाते. तिला समजतं की आता हिचा हात भाजलाय म्हणून. आता नम्रताकडून डोब्याचं टोपण पण खाली पडतं. लगेच वल्लरी म्हणते बापरे केवढा हा पसारा, काय ग तुझ्या डोळ्यात पाणी का. तर नम्रता म्हणते नाही आई काही झालेलं नाही आहे. आता वल्लरी म्हणते बघू इकडं काय झाले आणि तिचा हात बघते तर हाताला भाजलेला असतं. वल्लरी म्हणते अरे देवा हे काय करून घेतलंस. नम्रता म्हणत असते ते गडईचा चटका लागला मला. वल्लरी म्हणते अरे देवा थांबा मी बर्फ आणते. आता नम्रता म्हणते थांब मी बर्फ म्हणते की आई नको फक्त कढईचा चटकाच तर लागलाय. आता वल्लरी लगेच बर्फ घेऊन येते आणि म्हणते अगं मला कळते ग तुझ्या एकटीची किती तारांबळ होते ते, असंही वल्लरी म्हणत असते. आणि तिच्या हाताला ना बर्फ लावते आणि म्हणत असते की बरं वाटतंय का. तर आणि मग पुढे म्हणते बिचारी किती तारांबळ उडते ना गं तुझी, एवढ्या सगळ्या माणसांचं काम एकटीने करायचं ही काही सोपी गोष्ट नाही आहे, पण तुझी पण काही चूक नाही आहे म्हणा असं वल्लरी बघा मुद्दाम नम्रताला गोड बोलायला लागते. नम्रता म्हणते नाही तसं काही नाही आहे आई. तर नम्रता म्हणते अगं तसं नाही आहे काय, अगं एवढंच होतं तर मग ईश्वरीला बोलून घ्यायचं ना मदतीला, एकीशी एक दोघी असला की कामं पण पटकन झाले असते. आहे कुठे ती. तर नम्रता म्हणते आई ती ना ऑफिसमध्ये गेली,
अर्जुनसोबत जरुरी काम होतं. वल्लरी लगेच म्हणते घ्या, म्हणजे परत एकदा तुझ्या डोंबल्यावरती सगळी कामं सोपवून गेल्या का बाईसाहेब? वा मस्त, हां छान असं म्हणायला लागते. नम्रता म्हणते आई अहो नाही, मी करते ना सगळं. आता वल्लरी म्हणते तू करशीलच ग सगळं, पण तू घरामध्ये नवीन आहेस म्हटल्यानंतर तुझ्या मदतीला थांबायचं ना. पण नाही, बाईसाहेब गेले आपल्या फिरायला निघून. आणि पुढे म्हणते आता तुला बाहेर पडण्यासाठी सुद्धा ना 1760 कारणं असतील, पण तू जातेस का बाहेर? नाही ना, म्हणून आहे ना ही छान चांगल्या अगदी उत्तम पद्धतीने जी कान भरते. हां आता वल्लरी म्हणते तुझं सुद्धा क्लाउड किचन आहे ना, पण ते तू बंद ठेवतेस का? कारण या घराला तू फर्स्ट प्रायोरिटी द्यावीस म्हणून. पण या बाईसाहेबांना आहे का बघ त्याचं काय, सगळी कामं तुझ्या माथ्यावर मारून गेले आपल्या उंडारायला, असं ईश्वरीबद्दल बोलते. आणि म्हणते नम्रता तू काय मोल करून भरून आलीस का या घरामध्ये? नाही ना, आणि तुला सांगून ठेवते अर्णव सकट आहे ना सगळी माणसं हिने स्वतःच्या बाजूने करून घेतली आहेत हां, असंही वल्लरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते अगोबाई भाजी, म्हणून लगेच भाजी काय हलवायला घेते. आणि बघा मुद्दाम नाटक करत असते कशी बोलते ते पुढे. आणि म्हणते हे बघ मी तुला आत्ताच सांगून ठेवते, कारण पुढे जाऊन आहे ना सगळे तुला गृहीत धरतील, आणि मला जे काही दिसलं ना मी तेच बोलते हां, बाकी काही नाही, असं वल्लरी सांगायला लागते. आणि बिचाऱ्या नम्रताला ना खूप कन्फ्यूज करून टाकते. आणि तिच्या मनात ईश्वरीबद्दल चांगलंच विष कालवते. आता नम्रता म्हणते आई आई राहू दे ना, मी करते म्हणून. आता वल्लरी म्हणते कर ठीक आहे बाई, पण जरा लवकर कर हां, मला खूप भूक लागली ग, आणि झालं की जरा आवाज दे हां मला, आणि ते बर्फाचं पण फ्रीजमध्ये ठेव हां. नम्रता म्हणते ठेवते. आणि लगेच म्हणते काळजी घे हो बाई, असं म्हणून आता ही वल्लरी तिथून निघून जाते. बापरे काय ड्रामेबाज दाखवली नाही वल्लरी खरंच. पण बघा आता हिचा सुद्धा काळ ना लवकरच जवळ आलेला आहे. आता वल्लरी तिथून गेल्यानंतर आपण पाहतो ह्या नम्रताला खूप वाईट वाटत असतं. एकतर हाताला भाजलेलं, त्यातून स्वयंपाक करायचा. ते म्हणत असते की इशूला ऑफिसला जाण्याची काय गरज होती, आणि आई म्हणतात त्यात काही चुकीचं नाही आहे ना. आणि पुढे म्हणते की मला तर ना घरची स्वयंपाकीन बाईच बनवून टाकलं या लोकांनी, असंही नम्रता म्हणत असते. आता आपण पाहतोय इकडे पुढे मामांचं सीन. आपण पाहतोय की मामा अर्णवला फोन करतात. अर्णव म्हणतो हे बघ मामा मी ना तुला नंतर फोन करतो. मामा म्हणतात अरे हो, पण एवढ्या तडकापडकी ऑफिसला का गेलास ते काय सांगशील का? अर्णव म्हणत असतो मामा काही झालेलं नाही आहे, सगळे ओके, मी तुझ्याशी नंतर बोलतो ना. मामा म्हणतात हे बघ सगळं काय झाले ना सिरियसली मला सांग. आकाश फोन उचलत नाही, अंजली फोन उचलत नाही, आणि तो फोन उचलला तर तूही काही बोलत नाही आहेस, काय झाले ना मला नक्की सांग म्हणून. आता अर्णवना जो काही प्रकार घडला ना तर तो सगळं आठवून सांगायला लागतो हां मामांना. आणि बघा मामांना सुद्धा ना खूप मोठा शॉकच बसतो हे सगळं ऐकून. मामा म्हणतात अरे अरे काय सांगतोयस काय तू, अरे कशी हिंमतच कशी काय झाली त्याची. नाही मी तुला सांगतो अर्णव आपलं चुकलं, आपण ना त्याच्यावर विश्वास ठेवला लायकी नसलेल्या माणसावर, म्हणून हे असं सगळं झालं म्हणून. अर्णव म्हणतो की आय नो मामा, आता काय करणार आपण मी बोलतो तुझ्याशी नंतर. मामा म्हणतात बरं एक काम करतो मी येतो ऑफिसला आपण बोलूयात. अर्णव म्हणतो नाही नाही मामा प्लीज प्लीज तू नको येऊस, तू तिथंच थांब, सगळी करते तिथे काम, आणि सगळी काही सिच्युएशन आहे कंट्रोलमध्ये. मामा म्हणतात ठीक आहे मी आहेच घरी, पण काही लागलं तर सांग हा म्हणून. मामा आता फोन ठेवतात. आता बघा मामा टेन्शनमध्ये, हे वल्लरीच्या लक्षात येतं कारण वल्लरीने पाठीमागून आहे ना हे सगळं ऐकलं असतं की हे दोघं जर फोनवरती काय बोलतायत म्हणून. आणि अर्णव आता त्याच्या कामाला लागतो. इकडे आपण पाहतोय वल्लरी म्हणते काय हो कोणाची लायकी काढताय? नाही तसंही लायकी नसलेल्या दोन बहिणी या घरात आल्यात लग्न करून, त्यांच्याबद्दल बोलताय का तुम्ही? आता मामा खूप चिडून तिच्याकडे बघतात. तर वल्लरी म्हणते काय असं रागाने काय बघताय, काय झाले ते सांगाल की नाही? आता मामा म्हणतात अगं त्या राजेशनी जाता जाताना मोठा डाव साधलाय म्हणून. वल्लरी म्हणते काय झालं? तर मामा म्हणतात आपल्या कंपनीचे 60% शेअर्स त्याने ना विकून टाकले. वल्लरी जोरात ओरडती ना. मामा म्हणतात हळू, घरात कोणाला माहिती नाही आहे, आईला सुद्धा माहिती नाही, आणि आईला कळलं ना तर तिला सुद्धा मोठा धक्का बसणार. आता वल्लरी म्हणते त्यांनाच काय मला सुद्धा धक्का बसलाय, आता माझ्या आकाशचं कसं होणार? मामा म्हणतात काय? तर वल्लरी म्हणते कोणाला शेअर विकले काही कळलं का? तर मामा म्हणतात तुझ्या आवडत्या लावण्याच्या आईला, सौदामिनी देशमुखला. वल्लरी म्हणते कसं शक्य आहे, ते US ला असतात ना. मामा म्हणतात आता ती भारतात आहे, आणि आज आली होती ऑफिसमध्ये ती. आणि अर्णव सांगत होता जाताना खूप आदळापट करून गेली, खूप तमाशा करून गेली म्हणून. आता A to Z तिथं जे काही घडलं ते मामा फक्त सांगतात हां वल्लरीला. आता ही वल्लरी म्हणते राकेश म्हणतच होता आज काहीतरी घडणार आहे म्हणून, आणि तसंच घडलं सुद्धा. म्हणजे हा माणूस जेलमध्ये बसून ही सगळी सूत्र हलवतोय तर, आणि त्याच्याकडे माझं रेकॉर्ड असलेला पेनड्राईव्ह असेपर्यंत तो आता मलाही ब्लॅकमेल करत राहणार असं वल्लरी म्हणत असते. मामा म्हणत असतात की या जाता जाताना राकेशने खूप मोठं नुकसान केलं आपलं, असं म्हणून मामा
मामा आता रूमच्या बाहेर निघून जातात आणि आपण पाहतो की वल्लरी खूपच घाबरलेली असते आणि आता वल्लरीला ना तिच्या त्या रेकॉर्डेडचं ना टेन्शन आलेलं असतं. वल्लरी म्हणत असते की त्याने माझं नुकसान करण्याच्या अगोदर त्याच्याकडून माझा पेनड्राईव्ह मला मिळवायलाच हवाय, अगदी काहीही करून, असं वल्लरी मनाशीच बोलते. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचं इकडे आपण पाहतोय आकाश ऑफिसला निघालेला असतो आणि सांगत असतो मी पोचतोय म्हणून. नम्रता म्हणते आकाश अहो कुठे निघालात तुम्ही? आता आकाश म्हणतो ऑफिसला. नम्रता म्हणते अहो पण US क्लायंट बरोबर तुमची मीटिंग होती, रात्रभर तुम्ही काम केलं आणि आत्ता तर आलात, आता लगेच कुठे जात आहे? हे बघा तुमची झोप पण झालेली नाहीये. आकाश म्हणतो आय नो पण ना मला जावंच लागेल. नम्रता म्हणत असते की आकाश हे बघा मी तुम्हाला ना कुठेही जाऊ देणार नाही म्हणून. आणि आकाश म्हणत असतो की नम्रता प्लीज मी नेहमी ऐकतो ना तुझं, पण आज ना मला जावंच लागेल. आज बोर्ड मीटिंग झाली आणि आज दादांनी ना अर्जंट बोलवून घेतलंय आणि त्याच्या बोलण्यावरून असं वाटतंय ना की समथिंग इज व्हेरी सिरियस म्हणून. आणि म्हणते तसं जर नसतं ना तर दादांनी मला बोलवलंच नसतं, कारण त्याला माहिती होतं की मी ऑफिसमध्ये रात्रभर काम करत होतो म्हणून. नम्रता म्हणते म्हणजे तुम्ही जाणार आहेत? तर आकाश म्हणतो नम्रता प्लीज आता अडवू नकोस. नम्रता म्हणते आकाश तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं ना की आपण दुपारी मूवी बघायला जाणार म्हणून, त्याचं काय झालं? आता आकाश असतो टेन्शनमध्ये, पण नम्रताला कळतच नसतं. नम्रता म्हणत असते आकाश काय सांगा ना, का केलं होतं ते प्रॉमिस मग? आता आकाश म्हणतो हे बघ नम्रता इट्स व्हेरी इम्पॉर्टंट सो मला जाऊ दे हां, असं म्हणून आता आकाश तिथून निघून जातो. आणि आता बघा आकाश गेल्यानंतर नम्रताला खूपच वाईट वाटत असतं आणि आता तिचा हात जो भाजलेला असतो ना तर त्या हाताकडे बघते आणि म्हणते की माझ्या हाताकडे लक्ष पण नाही गेलं यांचं, असंही नम्रता म्हणत असते. आणि पुढे म्हणते की इशू मी तुझ्यानंतर या घरात आली ना ही चूक झाली माझी इशू. आणि म्हणते की आई म्हणाले ना ते अगदी बरोबरच आहे. आता बघा ही नम्रता आहे ना हळूहळू वल्लरीच्या बोलण्यात यायला लागलेली आहे. आता आपण पुन्हा पाहतोय सीन तो म्हणजे ऑफिसमधला. आता खूप सगळा स्टाफ एकत्र अर्णवने जमा केलेला असतो आणि सगळ्या फाईल्स सुद्धा जमा केलेल्या असतात. अर्णव म्हणतो सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना की मी तुम्हाला सगळ्यांना असं का बोलवले आणि हे सगळं काय फाईल आणि हे तेन, पण आहे ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, मला ना तुमची गरज आहे म्हणून. आता सगळेजण म्हणतात येस सर. आता अर्णव म्हणतो की ते बरेचसे एम्प्लॉईड असे आहेत जे सात्विक फॅशन ची सुरुवात झाल्यापासून इथं जॉब करतायत ते, आणि एका गॅरेजपासून आपण ऑफिसची सुरुवात केली होती ते आपण इथपर्यंत पोहोचलोय. आता या कंपनीचे सगळे अप्स अँड डाऊन्स तुम्ही पाहिले आहेत आणि आपण एकत्र सगळ्या समस्यांना फेस केलेल्या आहेत आणि आता आपल्याला सगळ्यात मोठ्या प्रॉब्लेम फेस करायचा आहे, असं अर्णव आता त्याच्या सगळ्या स्टाफला सांगत असतो. आणि म्हणतो की आणि आता मला ना तुमची गरज आहे. आता स्टाफ म्हणतो की सर तुम्ही म्हणाल ती मदत आम्ही तुम्हाला करायला तयार आहोत. आम्ही या सात्विक फॅशनने आम्हाला खूप काही दिलं आहे, त्यामुळे आम्ही ना आता जे तुम्ही म्हणाल ते आम्ही करायला तयार आहोत, असं सगळा स्टाफ बोलत असतो. ईश्वरी म्हणते सात्विक फॅशन ही कंपनी जरी सरांच्या आईच्या नावाने चालू झालेली असली तरी सुद्धा सगळ्यांनी आजपर्यंत आपली कंपनी मानून येथे काम केलेलं आहे आणि एका कुटुंबाप्रमाणे, असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी आपल्या सगळ्यांना ना एक गोष्ट करायची आहे. आता एक मॅडम म्हणतात बोला ना मॅडम काय करायचं आहे ते? आता ईश्वरी म्हणते प्रत्येक डिपार्टमेंटच्या या फाईल आहेत आणि इथे काही बिल्स पण आहेत. मला माहिती आहे की यात खूप कागदपत्रे आहेत, पण यातली खरी कागदपत्रे कोणती आणि खोटी कुठली हे आपल्याला आता शोधून काढायचं आहे. म्हणून आता मला माहिती आहे की हे काम काही सोपं नाही आहे, पण हीच चुनौती आहे आपल्यासमोर, असं ईश्वरी म्हणत असते सगळ्या स्टाफना. आणि बघा पुढे आपण पाहतोय की अर्णव म्हणतो की एकही कागद आता इथून सुटला नाही पाहिजे, म्हणजे तुमच्या नजरेतून. आता सगळेजण यस सर म्हणतात. ईश्वरी म्हणते राजेश भोसले याने खूप मोठा फ्रॉड केला आहे आणि या सगळ्याचे पुरावे आपल्याला इथे शोधायचे, असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते एक एक फाईल एक एक कागद अगदी नीट तपासा, एक एक पैशाचा हिशोब आपल्याला टॅली करावा लागणार आहे. आता सगळेजण ना ईश्वर आणि अर्णवला हो म्हणून आहे ना साथ देण्यासाठी तयार झालेले असतात. आणि आपण पाहतोय आता तिथे ना अंजली आणि आकाश सुद्धा असतात. आणि आपण आणि ना तू रे माझं मित्र आजचा आहे बघा ना इथेच संपतोय. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ईश्वरी दाखवत असते हे बघा राकेशने लावण्याच्या आईला जे काही डॉक्युमेंट दिले आहेत ना तर त्याचे हे पेपर्स आहेत आणि याच्यावरती अंजली त्यांच्या सह्या सुद्धा आहेत म्हणून. आता अंजली सुद्धा हे सगळ्या सह्या बघते ना. अर्णव म्हणतो की कायदा त्याला देईल तेव्हा देईल शिक्षा, पण त्या अगोदर त्या हरामखोरनाला ना मीच फिनिश करेन. म्हणून अर्णव काय करतो की जेलमध्ये भेटायला जातो राजेशला आणि राजेश म्हणत असतो तुम्ही काही करू शकणार नाही आहेत माझं आणि मी आतमध्ये असताना सुद्धा काहीही करू शकतो, असं हा राजेशच उलट अर्णवला बोलत असतो. आणि आपण पाहतोय की अर्णवला अचानक फोन येतो आणि म्हणतो की ऑलराईट मी येतो. आणि अर्णव म्हणतो की गुन्हेगारांचा पत्ता मिळाला आहे म्हणून. आणि हे सगळं वल्लरी ऐकते. आता उद्या नक्की कळेल की अर्णवने काय म्हणजे कुठले गुन्हेगार अर्णवला सापडलेले आहेत आणि वल्लरीने आता वल्लरीची पुढची नक्की चाल काय असेल ते. आता या सगळं पाहण्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि हो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.